आपले शिळ्या चपातीपासून तुकडे किंवा पोहे तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चपातीचे तुकडे किंवा चपातीचे पोहे। ही आपली शिल्लक राहिलेली चपाती आहे। माझ्याकडे या 2 चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत। यापासून आपण असे चुरमा पोहे बनवणार आहोत किंवा चुरमा तुकडे बनवणार आहोत। हे पाहूया। आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळी नावे असतात, त्यामुळे कुणी चपातीचे तुकडे म्हणतो तर कोण चपातीचे पोहे, कोणी चपातीचा चुरमा। चला तर सगळ्यात अगोदर आपण ही चपाती मिक्सरला काढून घ्यायची। हे मिक्सरला आपण ही चपाती अशी तुकडे करून घालायची, जेणेकरून बारीक होण्यासाठी मदत होईल आपल्याला। याला हलकंसं असं मिक्सर फिरवून घ्यायचं। ही एक चपाती घातली, मिक्सरला काढून घेऊयात। आता हे मिक्सरला असं काढून घेतले आपण। आता हे काढून घेऊयात बाहेर। आता आणखीन एक शिल्लक राहिलेली पोळी पण आपण अशीच काढून घ्यायची। आणखीन एक पोळी आपली मिक्सरला काढून झाली आहे। हे पहा, असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी मऊ आणि सॉफ्ट असं बारीक करून घ्यायचं आहे। आता इकडे आपलं हे फोडणीचं साहित्य आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि कांदा हे घेतले आपण। चला इकडे आता बनवूयात आपण। इकडे आपण ही कढई ठेवली आहे। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचंय। इकडे ही तेल पण गरम झालंय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचंय। जिरं। आता यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे। हा थोडासा शिल्लक ठेवलाय मी। आणि हा टोमॅटो घालायचा आहे। ही मिरची, हा कढीपत्ता, हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्या। हे असं आपण छान भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेत, आता हे घालूया। अगोदरच भाजलेले आहेत, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही। आता यामध्ये आपल्याला हळदी घालायची। हळदी, हेही छान असं मिक्स करून घ्या। आता यामध्येच आपण थोडंसं मीठ घालायचंय, हे चवीनुसार। हे पण छान असं मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपल्याला हे तुकडे घालायचे मिक्सरला काढलेले। हेही मिक्स करून घ्या। हे पहा, आपले मिक्स करून झाले। आता याला 2 मिनिटांची वाफ द्या। याला वाफ देण्यासाठी हे झाकून ठेवूयात आपण 2 मिनिट। हे वाफ झाले का पाहूयात। खूप छान असं वाफ झालेली आहे आपली। हे बघा, काढून घेऊयात आपण। हे खूप असे सॉफ्ट झालेत आता हे तुकडे। हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे आपण प्लेटला काढले। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। हा थोडासा कांदा। इकडे आपण ही काकडी, हा लिंबू, इकडे आपण हे थोडंसं दही घेतलंय। दहीवर थोडीशी ही लाल मिरची, कोथिंबीर,
हा आपला शिळ्या चपातीपासनं चुरमा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता खूप सुंदर अशी डिश तयार झालेली आहे.